अगं 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 माझी ना कंबरच खूप दुखते. माझे गुडघेच खूप दुखतायत. आज ना मला खूप जास्ती थकवा आलाय. टाच दुखी तर सततची आहे. आता काय करायचं? नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. घास घीस, डब्बे धू, बरण्या घास, ते उन्हात वाळव, त्याच्यानंतर पडदे धू, बेडशीट धू, घरातलं सगळं चकाचक घर केलं असेल आतापर्यंत तुम्ही, किंवा चालू असेल, आणि जाळ्या वगैरे सगळं काढून नवरात्रीसाठी घटस्थापनेसाठी भरपूर माझ्या मैत्रिणी हे सगळं आवरावरी करत असतील आणि बिचाऱ्या दमत सुद्धा असतील. असं जर का तुम्हाला होत असेल मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सणावारात आपण ना भरपूर काम करतो आणि जेव्हा आपण ही सगळी दगदग करतो तेव्हा कुठेतरी आपल्या शरीरावर त्याचा परिणाम हा होतो. पण सणावाराचा हा जो थकवा आहे तो दूर करून फ्रेश कसं दिसायचं यासाठी मी तुम्हाला देणारे काही माझ्या रामबाण टिप्स, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा थकवा कमी होईल आणि तुम्ही फ्रेश सुद्धा दिसाल. सो मंडळी, आज खूप दिवसांनी तुमच्या समोर येते. घसा आत्ता कुठेतरी रिकवर होतोय. खूप बॅकलॉग झाला माझा, कारण माझा घसा अजिबातच चांगला नव्हता. तर त्याच्यामुळे औषध उपचार सगळं करून आता थोडं नॉर्मलला मी आले. तो बॅक टू बॅक मी व्हिडिओज द्यायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. कधी पण व्हिडिओ येऊ शकतो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला मोटिवेशन, आनंद, पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची, स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट कशी करायची, आयुष्याचा पुरेपूर आनंद कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मधुरा दिवा एम्पॉवरिंग विमेन हे आपलं ऍप आहे. गुगल प्ले स्टोअर वरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. दिवाळीच्या आधी खूप छान कोर्स त्या ऍपवर येणार आहे. सो मंडळी, सणवार म्हटलं की आपल्याला भरपूर काम पडतं. सणावाराचं एकीकडे उत्साह, तयारी जोरदार चालू असली तरी घर स्वच्छ ठेवणं, ते नीटनेटकं ठेवणं, त्या निमित्ताने घरात आवराआवरी होते, स्वच्छता सुद्धा होते. पण ना मला थोडंसं असं एक वाटतं की आपण ना कधी कधी ओव्हर एक्झर्ट करतो स्वतःला. म्हणजे घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, सगळं छान राहिलं पाहिजे. ह्या जरी गोष्टी तेवढ्याच खऱ्या असल्या तरी आपली तब्येत सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. आता बघा, आपण सगळेजण एकटे दुकटे राहत असतो. मुलं आपल्या आपल्या कामात बिझी असतात. समजा आपण आजारी पडलो, आपल्याला काही त्रास झाला, तर घरात आपल्याला हातात पाणी द्यायला पण माणूस नसतो. मग मला असं वाटतं, इतक्या टोकाची आवरावरी, इतक्या टोकाची घासघीस कशाला करायची? करायला पाहिजे, पण अतिरेक कुठल्याच गोष्टीचा हा चांगला नसतो. आता गावाकडे तर मी बघते, बायका अगदी चिंधी सुद्धा धुवून काढतात. शहरात मला असं वाटतं की खूप साऱ्या हाऊस क्लिनिंग, डीप क्लिनिंगच्या एजन्सीज असतात. काही जण तिथून थोडी मदत घेतात किंवा काही स्वतः करतात. पण अशा सगळ्या जेव्हा गोष्टी होतात तेव्हा कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या फिजिकल हेल्थवर होतो. मग आपण फ्रेश राहण्यासाठी कुठले उपाय करायचे? सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. मी नेहमी म्हणते, आपण स्वतःची काळजी जेवढी छान घेऊ शकतो ना, तेवढी कोणीच घेऊ शकत नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देते, त्या तुम्ही नक्की फॉलो करून बघा, कारण ह्या सगळ्या प्रोसेसमधनं मी सुद्धा गेलेली आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे मैत्रिणींनो, स्वतःला ओव्हर एक्झर्ट करू नका. माझी तर एक मैत्रीण आहे की तिने इतकं जास्ती काम केलं, इतक्या जास्ती घरातली कामं तिने केली की तिला स्लिप डिस्कचा आजार झाला आणि गेले वर्षभर त्या आजाराला ती सामोरं जाते आणि इट इज व्हेरी पेनफुल. भयानक वेदना होतात. तर इतक्या लेवलचं एक्झर्शन स्वतःला करू नका. तर कोणत्या टिप्स आहेत तर ते आपण बघूया. सर्वात पहिली महत्वाची टिप म्हणजे, जेव्हा आपण रुटीन मध्ये असतो ना, तर आपण किती फास्ट आंघोळ करतो, पटपट आंघोळ करून बाहेर येतो, कारण डोक्यात विचार असतात, पूजा करायची, स्वयंपाक करायचे, डबे करायचे. पण जेव्हा तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे, सगळं तुमचं भरपूर श्रम झालेत, तर त्यावेळेस अभ्यंग, हे तेलानी अभ्यंग हे फार छान उपाय आहे. आपल्या हातापायांना, तळव्यांना खूप जास्ती हे जे हाताचे भाग आहे किंवा तळवे आहेत, आपले पाय आहेत, हे ना दुर्लक्षित असतात.
आपण चेहऱ्याची काळजी घेतो, केसांची काळजी घेतो, पण आपले हात आणि पाय हे निग्लेक्टेड राहतात. मग अशा वेळेस थकवा दूर करायचा असेल तर छान तेलाने आपल्या हाताने छान हातापायाला तेल लावा, खोबऱ्याचं तेल लावा आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आंघोळ करा. आणि आंघोळ कशी करायची तर गरम पाण्यामध्ये चांगलं कडकडीत गरम पाणी घेऊन त्याच्यात 2 चमचे खडे मीठ टाकायचं. खडे मीठ टाकून जेव्हा तुम्ही आंघोळ करता तर त्याचे एक स्पिरिच्युअल किंवा एक त्याचा असा महत्वाचा भाग आहे की तुमच्या आजूबाजूला असलेली निगेटिव्हिटी सुद्धा त्या खडेमिठाने जाते. प्लस तुम्हाला फ्रेश वाटतं आणि तुमचा थकवा दूर होण्यासाठी मदत होते. कुठले कुठले एसेन्शियल ऑइल्स असतात, एरोमा ऑइल्स असतात, ते पण तुम्ही त्याच्यात घालू शकता. तर हा एक उपाय नक्की करून बघा. आणि आता दिवाळी जवळच आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्रास उटणं प्रत्येक शॉपमध्ये किंवा दुकानांमध्ये मिळतील. तर मला असं वाटतं उटण्याची ना मस्त एक 5-6 पाकिटं घेऊन ठेवायची. कारण जेव्हा आपण असं अभ्यंग करतो, उटणं लावतो, तेव्हा खूप जास्ती फ्रेश वाटतं. दिवाळी नसेल तरी उटणं लावता येतं बरं का. थंडी जशी जशी पडते त्यावेळेस असं तेलाची थोडीशी हलकी मसाज करून आपण आंघोळ केली उटणं लावून तर आपला फ्रेशनेस वाढायला मदत होते. दुसरी महत्वाची टिप म्हणजे आपण बरीचशी कामं उभ्यानी करतो, त्यात आपलं वजन भरपूर असतं, त्याच्यामुळे आपल्या टाचा ह्या भरपूर दुखतात. भरपूर मैत्रिणी आहेत माझ्या ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे. त्याच्यावर सर्वात पहिला उपाय जो कठीण आहे तो म्हणजे वजन कमी करायला पाहिजे. दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपले पाय तळपाय दुखतात किंवा थकवा येतो, आता जसं जसं आपण ऑक्टोबर हीट वाढते ना तसं तसं हे त्रास वाढायला लागतात. मग अशा वेळेस गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ, लिंबू आणि कापूर टाकायचं. हे तुम्ही करून बघा, तुम्हाला इतकं जास्ती फ्रेश वाटेल. आता कसं होतं बघा, मी पण पुण्यात आले, माझं भरपूर चालणं होतं आणि बरेचदा माझं उभ्यानी पण घरातलं काम होतं, तर त्यावेळेस माझे तळपाय टाचा दुखतात. तर सर्वात चांगला उपाय म्हणजे की गरम पाण्यात जसं फूट सोक ज्याला म्हणतात ते करायचं. आता ह्यानी होतं काय, बेसिकली मिठानी ना तुमच्या पायांना मॉइश्चरायझिंग मिळतं, तुमचा जो थकवा आहे, स्ट्रेस आहे, रिलॅक्स व्हायला मदत होते. लिंबू जेव्हा तुम्ही अर्धा लिंबू त्या पाण्यामध्ये पिळता तेव्हा तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स कमी व्हायला किंवा डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते. कापराचा खूप छान एक उपाय म्हणजे कापूर जो असतो त्याची अशी पूड करायची, चुरायची आणि ती त्या पाण्यात टाकायची. तर कापरामध्ये पण मॉइश्चर कंटेंट चांगला असल्यामुळे पायांना जे भेगा पडलेले असतात, त्या भेगा दुखत असतात, हे सगळं जे त्रास आहेत ते कमी व्हायला आणि तुम्हाला रिलॅक्स वाटायला, फ्रेश वाटायला मदत होते. हे नक्की करून बघा. तिसरी महत्वाची गोष्ट, पायांसाठीच अजून एक टिप म्हणजे महानारायण तेल आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचं मिळतं. महानारायण तेल हे गुडघेदुखीसाठी किंवा टाचदुखीसाठी अतिशय उत्तम आहे. जेव्हा जेव्हा आपला गुडघा चमकतो किंवा असं वाटतं की गुडघे खूप दुखतायत तर त्यावेळेस महानारायण तेलचा मसाज आणि त्याच्यावर जर का तुम्ही क्रेप बँडेज लावलं तर हमखास तुमचा गुडघे दुखायचे कमी होतात. खूप जास्ती क्रॉनिक केस असेल तर ऑफकोर्स तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. पण कधीतरी एक्झर्शनमुळे गुडघे दुखले किंवा थोडाफार काही त्रास होत असेल तर हा उपाय नक्की करून बघा. आता आपण काय करतो, कधी कधी ना आपल्याला बिलकुल व्यायामाची सवय नसते आणि जेव्हा आपण खूप जास्ती काही भांडी वगैरे विसरतो, डबे घासतो किंवा इनफॅक्ट जाळ्या सुद्धा जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस आपला मान, पाठ आणि खांदे हे दुखायला लागतात, कारण त्याला अचानकरित्या स्ट्रेन येतो. मग अशा वेळेस जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा 2 उपाय आहेत. एक तर तुम्ही आपली गरम पाण्याची ट्रेडिशनल हॉट वॉटर बॅगनी तुम्हाला स्वतःची पाठ वगैरे शेकू शकता. दुपारी छान जेवण वगैरे झालं की पिशवीमध्ये गरम पाणी टाकायचं आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती पिशवी पाठीला लावून ठेवायची. छान झोप लागते, पाठीला, कमरेला चांगला शेक बसतो. समजा ते नसेल जमत तर आजकाल इलेक्ट्रिक बॅग सुद्धा मिळतात, त्याचा पण शेक तुम्ही घेऊ शकता. बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये कुठेही जरी वेदना असतील ना तर आपल्याला त्याचा त्रास होतो. पण जेव्हा अचानकरीत्या एक्झर्शन होतं किंवा अशा प्रकारची कुठली ऍक्टिव्हिटी होते ज्याची आपल्याला सवय नाहीये तेव्हा आपल्या स्नायूंना थोडासा स्ट्रेस येतो, ताण येतो आणि त्याच्यामुळे बॉडी पेन व्हायला लागतं. तर अशा प्रकारचे पण उपाय तुम्ही घरगुती ह्याच्यात करू शकता.
आता अजून एक महत्वाची टिप म्हणजे जे हेड मसाज. खूप जास्ती मी माझ्या व्हिडिओज मध्ये हेड मसाज बद्दल सांगते. ठीक आहे, आता कोणी हेड मसाज आपल्याला पार्लर मध्ये किंवा स्पा मध्ये जाऊन खूप महाग पडतं, पण घरच्या घरी आपण स्वतःला छान चंपी देऊ शकतो. आता कुठलं तेल वापरायचं, तर मला स्वतः पर्सनली तर खोबऱ्याचं तेल, आपलं ट्रेडिशनल खोबऱ्याचं तेल निळ्या बाटलीतलं त्याच्यात कापूर टाकायचा चुरून आणि ते तेल कोमट करायचं आणि छान केसांना मसाज करायचा. आपला जो मानसिक ताण आलेला असतो ना, मेंदूला जो स्ट्रेस आलेला असतो ना, तो निघून जातो, झोप शांत लागते. तुम्ही ते तेल लावून थोड्या वेळ डोक्याला ते तेल ठेवू शकता, 1-1.5 तास शांत झोप झाल्यावर मग हेडवॉश करू शकता. या सगळ्या गोष्टी का करायच्या, तर स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी, स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी करायच्या. अजून एक महत्वाची टिप म्हणजे जेव्हाही सणवार असतात त्यावेळेस आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, कारण खूपशा गोष्टी असतात. मी पण एक गृहिणी आहे, त्यामुळे मला माहिती आहे काय काय गोष्टी घरामध्ये चाललेल्या असतात आणि मग अशा ह्याच्यात आपलं रुटीन थोडंसं विस्कळीत होतं. मग अशा वेळेस जेव्हा हे आपलं कामं संपतात आणि कुठेतरी आपल्याला रिलॅक्स व्हायचं असेल, तर सर्वात छान म्हणजे आपल्या यूट्यूबवर योग निद्राचे भरपूर व्हिडिओज आहेत. योग निद्रा म्हणजे तुम्हाला इतक्या डीप स्लीप मध्ये तुम्ही म्हणजे तो व्हिडिओ लावायचा, कानात ते ऐकायचं आणि ते जसे जसे इन्स्ट्रक्शन्स देतील ते इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. हळूहळू तुम्ही जेव्हा योग निद्रामध्ये जाता तुम्हाला लक्षात येईल, जवळजवळ 15 ते 20 मिनिटाचा एक व्हिडिओ असतो, पण ते योग निद्रा सांगणारे जे इन्स्ट्रक्टर असतात त्यांचे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते तुम्ही नीट फॉलो करत गेले आणि एकाच ठिकाणी पडून राहायचंय आणि ते जे सांगतायत तसा विचार करायचा आहे. इतकी सुंदर रिलॅक्सेशन होतं ह्याच्यामुळे की मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्हाला हे नक्की करून घ्यायला पाहिजे. भरपूर ताण असतो, एन्झायटी असते, घाई असते आपल्याला कामाची, हे उरकायचंय ते उरकायचंय आणि अशा ह्याच्यामध्ये ना खूप जास्ती ताण आणि थकवा आपल्याला येतो आणि आपण तो दुर्लक्षित करतो. तर जेव्हा कोणीही घरात नसेल, तुम्हाला स्वतःचा हक्काचा अर्धा तासाचा वेळ असेल, त्यावेळेस तुम्ही कानात इयरफोन्स घाला आणि योग निद्रा अवश्य ट्राय करा. यातनं खूप चांगला फरक तुम्हाला पडेल. कामाच्या गडबडीत म्हणजे माझं तर हे हमखास होतं की मी पाणी कमी पिते. आता तर आपण ऑक्टोबर महिन्याच्या जवळ येतोय, ऑक्टोबर हीट सुरू होते, तर त्यावेळेस खूप जणांना ऑक्टोबर हीटचा त्रास होतो. त्याच्यावर मी 2-3 वर्षापूर्वी व्हिडिओ पण केलाय, पण तो तुम्ही बघितला नसेल तर मी परत सांगते. धने जिऱ्याचं पाणी हे सर्वात छानरित्या काम करतं. जर का तुमची उष्ण प्रकृती असेल तर एका तांब्यामध्ये 1-1 चमचा धने जिरे भिजवून ठेवा, 1-2 तास ते भिजवा आणि ते गाळून पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा तुमची शरीरात असलेली उष्णता कमी होते, युरिन इन्फेक्शनचा त्रास कमी होतो. खूप चांगले बेनिफिट्स धनेजिऱ्याच्या पाण्याने होतात. जास्ती डिटेल व्हिडिओ तुम्ही तो चेकआउट करू शकता. पण पाण्याचा इनटेक म्हणजे भरपूर पाणी आपण प्यायला पाहिजे, स्वतःला हायड्रेट ठेवला पाहिजे, योग्य ती विश्रांती घ्यायला पाहिजे. समजा तुम्हाला झोपायची सवय नसेल दुपारी, तर कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही पडून राहिलं पाहिजे आणि त्यावेळेस मोबाईल बघत पडायचं नाही बरं का. डोळे मिटून शांत पडायचं, म्हणजे मग तुमची बॉडी रिलॅक्स होते, शरीराला थोडंसं विश्रांती मिळते आणि परत संध्याकाळच्या कामासाठी तुम्ही फ्रेश राहता. आवर्जून सगळ्या मैत्रिणींना सांगते की कुठला तरी योगाचा क्लास लावा. मी स्वतः खूप जे जिमच्या एक्सरसाइजच्या मला ते सूट होत नाही, खरं सांगते. ज्यांना सूट होतं त्यांनी ते अवश्य करावं, कारण मला असं वाटतं की त्यांनी मला एक्झर्शनच जास्ती होतं. पण जर का आपल्याला मेंटल फिटनेस पाहिजे असेल, फिजिकल फिटनेस पाहिजे असेल, आपली एन्झायटी कमी करायची असेल, तर कुठेही न जाता ऑनलाईन भरपूर योगा क्लासेस असतात. मी स्वतःचा अनुभव सांगते. मी गेले 6 महिने योगा क्लास करते. मूलाग्र बदल माझ्या फिजिकल आणि मेंटल हेल्थमध्ये त्याच्यामुळे झालेला आहे. त्याच्यात तुम्हाला भरपूर डीप ब्रीदिंग करवतात, वेगळी आसनं करवतात. त्याच्यामुळे काय होतं ना, तुमच्या बॉडीमधली फ्लेक्सिबिलिटी राहते. आपलं शरीर सध्या इतकं जड झालंय, थोडं जरी आपण वाकलो तर आपल्याला त्रास होतो, जिना चढताना धाप लागते, सगळ्यांनाच
कॉमनच होतं बरं का, असं नाहीये की एकाला होतं असं नाही, बऱ्याचशा स्त्रियांना ही तक्रार आहे. मग 40 नंतर तर आपण जास्ती काळजी घेतली पाहिजे. आपण काहीतरी स्वतःला एक अर्धा तासाची फिजिकल एक्सरसाइज ही ह्याच्यासाठी डेडिकेटेड वेळ हा दिलाच पाहिजे. घरातली कामं करणं म्हणजेच एक्सरसाइज हे काय मला स्वतःला पर्सनली पटत नाही. मला ते एक्झर्शन वाटतं आणि एक्सरसाइज केल्यावर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे. सो कुठेतरी हा नियम स्वतःसाठी केला पाहिजे. आठवड्यातनं किमान 3 दिवस तरी प्रॉपर इन्स्ट्रक्टरकडनं व्यवस्थित योगासनं शिकून घेतली पाहिजे. अजून एक शेवटची पण महत्वाची टिप म्हणजे सतत आपण घरात बसलेलो असतो आणि फिरायला जातो तर कुठे जातो, मार्केटमध्ये जातो. पण असं न करता समजा घराच्या जवळ एखादी बाग असेल जिथे किंवा एखादं निसर्गरम्य ठिकाण असेल तर तिथे 20 मिनिटं तरी किमान 2 दिवसातनं एकदा आपण चालून आलंच पाहिजे. समजा आपल्याला रोज जमत नसेल तर आठवड्यातनं 2-3 वेळा ही प्रॅक्टिस केलीच पाहिजे. आणि अशा वेळेस ना कानात गाणी लावून प्लीज चालू नका. तुम्हाला आपण इतके ॲडिक्टेड झालोय मोबाईलला, काहीतरी ऐकत राहतो आणि त्याच विचारात असतो. त्याच्याऐवजी आपण आपल्या अवतीभोवती असलेला निसर्ग, फुलं, पक्षी, छोटे छोटे प्राणी ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केले पाहिजेत. ह्यानी खूप छान रिलॅक्सेशन माइंडचं होतं. ट्राय करून बघा. मोबाईल तर म्हणजे 24 तास आपल्या बरोबर असतोच आणि मला तर वाटतं स्ट्रेसचं सर्वात मोठं कारण मोबाईल आहे. ओव्हर यूज जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं करतो ना तर मला वाटतं त्याचा त्रास होतो. सो टेक अ ब्रेक. छान लॉंग वॉक्सला जा, निसर्गाचा आनंद घ्या, फ्रेश हवा घ्या आणि बघा मग कसा फरक पडतोय. सो म्हणजे या होत्या काही टिप्स ज्या मी कित्येक वर्ष फॉलो करते. माझा जो थकवा आहे तो या सगळ्या टिप्समुळे जातो आणि म्हणून मी खूप छान फ्रेश, आनंदी राहते, उत्साही राहते. सो तुम्ही या सगळ्या टिप्स करून बघा. या प्रॅक्टिकल टिप्स आहेत, त्यांनी फरक नक्कीच पडेल. आपला हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त पडला असेल आणि आवडला असेल आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना भरपूर भरपूर शेअर करा बरं का. कारण सगळ्या आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना अंगावर काढतात, कुठेतरी काहीतरी त्रास होत असतो पण कोणीच लक्ष देत नाही. दुसऱ्यांनी लक्ष द्यावं ही अपेक्षाच काढून टाका. वी आर द बेस्ट हेल्प फॉर आवर सेल्फ. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना पण एक मदत होईल आणि ते सुद्धा फ्रेश राहतील. मी आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन मंडळी, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड आणि फ्रेश राहा. नमस्कार.